नवनवीन आणि सुग्रासाच्या व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो, सप्तशती जप हो महावने सद्भक्ती करुणी हो. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आहे नवरात्रीचा 9वा दिवस. आजचा रंग आहे गुलाबी आणि ह्या गुलाबी रंगाला साधर्म्य म्हणून आज मी करत आहे उपासाची सोलकढी आणि उपासाचा रायता. चला तर आता आपण ही रेसिपी करायला घेऊयात. पहिल्यांदा आपण सोलकढी करायला घेत आहोत. त्यासाठी मी असे 2 नारळ घेणार आहे आणि हे 2 नारळाचे खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. हे खोबऱ्याचे तुकडे मिक्सरमधून 2 ग्लास पाणी घालणार आहे आणि छान बारीक करून घेणार आहे. पहिल्यांदा मुद्दामूनच मी 2 ग्लास पाणी घालून घेत आहे, म्हणजे जो खोबऱ्याचा चव निघेल तो मला थोडासा बाजूला काढून ठेवायचा आहे. थोडं पाणी घातलं तर जे खोबरं बाजूला काढून ठेवणार आहे त्याची चव छान राहील. मिक्सरमधून वाटून घेतलेलं खोबरं आता आपण गाळून घेत आहोत, म्हणजे त्याचा चोथा वेगळा होईल आणि आपल्याला खोबऱ्याचं दूध बाजूला काढून घेता येईल. आपण अगदी पहिल्यांदा जे खोबऱ्याचं दूध काढून घेत आहोत त्यातला थोडा चोथा मी बाजूला काढून घेत आहे. चाळणीमध्ये जो खोबऱ्याचा चव उरलेला आहे ते परत मिक्सरमधून 2 ग्लास पाणी घालून फिरवून घेत आहे. त्याचंही असं दूध काढून घेत आहे, म्हणजे चव वेगळा आणि खोबऱ्याचं निघालेलं दूध असं बाजूला काढून घेत आहे. आपण ह्यापूर्वी A1 सुग्रास रेसिपीमध्ये बिना उपासाची सोलकढी करून दाखवलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आता हा सगळा चोथा एका वेगळ्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालते आणि उरलेलं सगळं दूध ह्या चोथ्यामधून काढून घेत आहे. हे बघा, त्या चोथ्यापासून सुद्धा छान दूध मिळालेलं आहे. उरलेला चोथा जो आहे तो सगळा भाजी आमटीत सुद्धा वापरू शकतो. आपल्याला उपासाची सोलकढी करायची असल्यामुळं थोडं आलं, जिरे आणि 1 मिरची असं घेऊन वाटण करून घेत आहे. ह्या नारळाच्या दुधामध्ये घालण्यासाठी मी इथं कोकम सिरप घेतलेला आहे, थोडी साखर, जिरे आलं लसूणची पेस्ट आणि सेंधव मीठ असं घेतलेलं आहे. नंतर चवीनुसार थोडं साधं मीठही घालणार आहे. आपण जी सोलकढी करणार आहोत त्याची टेस्ट घेऊन बघणार आहे आणि मग साधं मीठ घालणार आहे. पहिल्यांदा साखर घालून ती विरघळवून घेत आहे आणि ती विरघळून झाल्यानंतर मग आलं, जिरे, मिरचीचं वाटण घातलेलं आहे, सेंधव मीठ घातलेलं आहे. माझ्याकडे रेडीमेड घरगुती कोकम सिरप आहे, ते मी इथं वापरत आहे. काही काहींना ही सोलकढी गोड लागते, काही काहींना कमी गोड लागते. त्यामुळं हे आपापलं प्रमाण ठरवलं तर खरं चांगलं होतं. कारण बऱ्याच वेळेला तुम्ही कोकम भिजत घालता, त्याचं पहिलं पाणी काढून घेतलेलं असेल आणि मग ती विकली असतील तर त्याचा आंबटपणासुद्धा वेगळा असतो, किंवा कोकम सिरपाचा आंबटपणा वेगळा असतो. काही काही कोकम सिरप विदाऊट शुगर मिळतात, काही काही कोकम सिरप्स विथ शुगर मिळतात. यामुळं तुम्ही हे प्रमाण तुमच्या चवीनुसार ठरवा. नंतर मी थोडंसं मीठही घातलेलं आहे. हे बघा, किती छान सोलकढीचा गुलाबी रंग आलेला आहे. यावरती हवी असल्यास कोथिंबीर घाला. यावेळेस मी 9 दिवसाच्या 9 कलरच्या रेसिपीज दाखवलेल्या आहेत. ह्या रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या असतील तर, आणि अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा,
म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचबरोबर रेसिपीला लाईक करून शेअरही करा. आता आपण फ्रूट्स रायता करायला घेऊयात. त्यासाठी इथं मी एक 4 चमचे दही घेतलेलं आहे, थोडासा खोबऱ्याचा चव घेतलेला आहे, डाळिंबाचा ज्यूस, काळं मीठ, साखर, थोडे डाळिंबाचे दाणे, 2 केळी आणि 1 पेरू असं साहित्य घेतलेलं आहे. ह्या रायत्यासाठी जे साहित्य घ्याल ते तुमच्या मर्जीने घ्या आणि रायता बनवा. मगाशी मी सोलकढीतलं थोडं खोबरं बाजूला ठेवलं होतं, ते खोबरं घालत आहे. त्याचप्रमाणे डाळिंबाचा ज्यूस काढून घेतलेला आहे, तो घालत आहे. हे सगळं साहित्य दह्यामध्ये मिक्स करून घेत आहे. डाळिंबाच्या ज्यूसमुळं ह्या दह्याचा रंग अगदी गुलाबी झालेला आहे आणि दिसायलाही तो खूप छान दिसत आहे. त्यात थोडे डाळिंबाचे दाणे, थोडी साखर, काळं मीठ, हवे असल्यास साधं मीठ असं घालून परत हे सगळं एकजीव करायचं. यामध्ये केळाच्या फोडी आणि थोड्याशा पेरूच्या फोडी घालत आहे आणि परत हे सगळं साहित्य एकजीव करून त्यावरती थोडेसे डाळिंबाचे दाणे घातले आणि असा हा गुलाबी रंगाचा फ्रूट्स रायता तयार. ही सोलकढी आणि फ्रूट्स रायता आपण सर्व करत आहोत. ही अशी मस्त म्हणजे मस्तच सोलकढी आणि फ्रूट्स रायता. कलरला पण मस्त आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.